दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करतायत का असा सवाल आता उपस्थित होतोय। भोंगे उतरवण्याची मोहीम सध्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरू केली आहे। किरीट सोमय्या गोवंडी आणि आजूबाजूच्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणून जबरदस्ती भोंगे उतरवण्यास पोलिसांना भाग पाडतायत असा आरोप मुस्लिम संघटनांनी केलाय। तर ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आज मुस्लिम संघटनांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक आहे। किरीट सोमय्यांकडून सध्या भोंगे उतरवण्याची मोहीम सुरू आहे असा आरोप मुस्लिम संघटनांकडून केला जातोय आणि या संदर्भातच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक होतीये। ही बैठक सुरू झाली आहे। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती तसंच मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळातील अबू आझमी, नवाब मलिक, झिशान सिद्दीकी, सना मलिक पोहोचले आहेत। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, महत्वाची बैठक अल्पसंख्याक समाजासाठी, मुस्लिम समाजासाठी आहे। कारण त्यांच्या मागच्या काही दिवसांपासून सातत्याने तक्रारी येत होत्या, मात्र सरकार दरबारी कोणतीही बैठक पार पडली नव्हती। आज मात्र अजित पवारांना महत्वाची बैठक बोलवलेली आहे, ज्याला देवेन भारती जे मुंबईचे पोलीस आयुक्त हे देखील पोहोचलेत। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मशिदींवरून जबरदस्ती भोंगे उतरवले जात आहेत, अशा पद्धतीचं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे आणि त्याच अनुषंगानं हे शिष्टमंडळ आलेलं आहे। याच्यामध्ये अबू आझमी असतील, यासोबतच नवाब मलिक असतील, झिशान सिद्दीकी असतील, सना मलिक असतील, अशी अनेक मान्यवर मंडळी आहेत। यासोबतच वारिस पठाण ही सर्व मंडळी या ठिकाणी काल रात्री उशिरा अजित पवारांना भेटली होती आणि आज अजित पवारांना तत्काळ या सर्वांची बैठक लावलेली आहे। 45 ते साधारणपणे 56 डेसिबल पर्यंत भोंग्यांचा आवाज जो आहे तो उच्च न्यायालयानं मान्य केलेला आहे। भोंगे उतरवू नयेत, मात्र त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचं हायकोर्टाचं म्हणणं होतं। जर नियमाची पायमल्ली होत असेल, त्यामध्ये दंड करत नसेल किंवा लायसन रद्द करत निलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। पक्षातील कोणत्याच बैठकीला आपल्याला बोलावलं जात नसल्यानं आणि कोणती जबाबदारी दिली जात नसल्यानं माजी आमदार नाराज असल्याची माहिती मिळतेय। माजी आमदार देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। पक्षात नवीन येणाऱ्या माजी आमदारांना मानसन्मान दिला जातो, पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात पक्षासोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का दिली जाते असा सवाल माजी आमदारांनी उपस्थित केलाय। भारतीय लोकशाहीतील काळं पर्व असं वर्णन केलं जातं त्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। 25 जून 1975 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू